मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत अनेक गुन्ह्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. कधी अपघाताच्या, कधी दरोडा पडल्याच्या, कधी चोरी होण्याच्या, चेन स्नॅचिंग, बलात्कार अशा कित्येक बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण या सगळ्या घटनेचा पोलिसांना छडा लावण्यात 2024 मध्ये यश आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची सुरुवात होऊन 3 वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या 11 महिन्यात अनेक गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांपैकी खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारखे अनेक गुन्हे 100% उघडकीस आणण्यात MBVP पोलिसांना यश मिळालं आहे. तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दाखल केलेले जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणत आरोपींना अटक केली असून त्यांना शिक्षा देखील झाली आहे. या संदर्भात आम्ही DCP प्रकाश गायकवाड यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान ते नक्की काय म्हणाले ते आपण आधी ऐकूयात. 2024 मध्ये जेही काही गुन्हे दाखल आहेत परिमंडळ 1 मध्ये जवळपास सर्व 7 पोलीस स्टेशन मध्ये, तर प्रत्येक गुन्हा संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि इतर तपासी अधिकारी 100% उघडकीस आणण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केला. त्यात खुनाचा एकही गुन्हा आपल्याकडे नावावर नाहीये मागील 3 वर्षातलाही. 307चे सर्व गुन्हे उघडकीस आहे, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आहेत आणि त्याचप्रमाणे रॉबरीचे काही गुन्हे आहेत ते 100% उघडकीस आहे आणि चोरी, घरफोडी यातले पण गुन्ह्यांचं उघडकीस येण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्याचप्रमाणे जे चोरीस गेलेले मोबाईल आहे ते सुद्धा आपण रिकव्हर करून लोकांना दिलेले आहे. गुन्हे उघडकीस येण्यासाठी सरप्राईज नाकाबंदीचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय. आपल्याकडे जवळपास शहरात 29 ठिकाणं आपण असे निवडलेले ज्या ठिकाणी आपण सरप्राईज नाकाबंदी वेगवेगळ्या वेळेला लावत असतो. तर त्याच्यामध्ये वाहनं चेक होत असतात, संशयित इसम चेक होत असतात आणि त्याच्यावर कारवाई होत असते. तर गुन्हा घडू नये याच्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होता आणि उघडकीस आणण्यासाठी त्याची मदत होत असते. महिला अत्याचाराचे आपण जवळपास सर्व गुन्हे जे आहे 100% गुन्हे उघडकीस आणतोय. फक्त जे काही गुन्हे ऑनलाईन होत असतात, म्हणजे ऑनलाईन छेडछाड करणं, अश्लील कमेंट करणं, तर याच्यामध्ये आरोपी जे आहेत बाहेरच्या राज्यातले असतात किंवा बाहेरच्या देशातले सुद्धा असतात किंवा फेक प्रोफाईल बनवणं, तर त्याची फेसबुक, इंटरनेट इकडनं जी माहिती येत असते, इंस्टाग्राम वगैरे, ती माहिती यायला उशीर लागतो. तेवढे गुन्हे फक्त उघडकीस येणं थोडा उशीर लागतो. ऑलरेडी दामिनी पथक जे आहे झोन 1 मध्ये स्थापन आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला दामिनी पथक आहेत. अधिकारी आणि कर्मचारी त्यामध्ये आपण दिलेले, जिथं महिला अधिकारी नसली तर पुरुष अधिकारी दिलेले आहे. ते शाळा, कॉलेजेस, बस स्टॉप यांना व्हिजिट देत असतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मुलांना जाऊन लेक्चर देत असतात. सायबर क्राईम असेल, छेडछाड बाबत असेल किंवा इतर वाहतुकीचे नियम असेल याबाबत आपण लेक्चर देत असतो. जसं की तुम्ही ऐकलं, DCP प्रकाश गायकवाड यांनी सर्व गुन्ह्यांची माहिती देत पोलिसांनी कशा प्रकारे या सगळ्या घटनांचा छडा लावण्यात यश मिळवलं हे सांगितलं. त्याचबरोबर ऑनलाईन होणारी फसवणूक आणि छेडछाडीच्या घटनांचा सुद्धा पोलीस तपास करत असून त्यात सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गुन्ह्यांचा शोध घेतला जाईल असंही DCP प्रकाश गायकवाड यांनी म्हटलं. यासोबत महिला व तरुणी यांच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक आणि भरोसा सेल सारख्या विभागांची मीरा भाईंदरमध्ये स्थापना करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलं. 2024 मध्ये मीरा भाईंदरमध्ये अनेक गुन्ह्यांच्या घटना नोंद झाल्या. त्याचबरोबर पोलिसांनी या घटनांचा 100% पाठपुरावा करून मीरा भाईंदरच्या जनतेला दिलासा देखील दिला. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी.